लोणावळ्याजवळ वसलेला आणि ढगांच्या मिठीत हरवलेला एक गड महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि सुरेख ट्रेकपैकी एक आहे. साध्या चढाईमुळे हा बिगिनर फ्रेंडली ट्रेक मानला जातो. पश्चिम बाजूने दिसणारी भव्य अशी तटबंदीची भिंत, पूर्वेकडून असणारी आंबी व्हॅली, वरती पोहोचताच दिसणारा भव्य असा महादरवाजा, इतिहास, निसर्ग आणि साहस म्हणजेच कोरीगड. तर आता इथं पार्किंगची सोय होती, पण पार्किंग सहालाच बंद होणार होतं. पण आम्ही आता पोचलोय 6:15ला. आता आपण आहोत कोरीगडाच्या पायथ्याशी. संध्याकाळच्या वाजले आहेत 6:15 आणि आम्ही ट्रेकला सुरुवात करतोय. मागच्या वेळी आम्ही जो एक ट्रेक सुरू केला होता किल्ले रोहिडा, तो केला होता 4:30 वाजता. आम्हाला वाटलं होतं की तो सगळ्यात आमचा उशिरा सुरुवात करणारा ट्रेक आहे. पण आत्ता त्याच्यामध्ये अजून ते रेकॉर्ड ब्रेक झाले. कोरीगड हा आम्ही 6:15ला ट्रेक स्टार्ट केला आहे आणि आम्हाला 15 ते 20 मिनटात वरती जायचं आहे. बघूया, जाताना रस्ता लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण येताना पूर्ण अंधार असणार आहे. तर हा पावसाळ्यातला एकदम सर्वात कठीण पॅच. तर आपल्यासोबत असणारे सुनील कदम सर आहेत. तर हे अगोदर एकदा कोरीगड यांनी सर केला आहे. मी तसं 2 वेळा सर केलाय, 2 वेळा वाट चुकलो होतं. 3 वेळेस काय होते बघू. हां, 2 वेळा वाट चुकली म्हणजे 3ऱ्या वेळा तो वाट चुकणार नाही, याची गॅरंटी आहे. यांच्याच भरोश्यावर चाललो आहे आता आपण. खरं तर आला 4 ते 5 मिनटं झालीत गड चढायला स्टार्ट करून. आणि हा अलीकडचा जो आहे बुरुज, लोणावळा साईडचा जो बुरुज आहे, त्या बुरुजाचं दर्शन झालं आहे आपल्याला, जे की सगळीकडूनच होतं आहे. पण हे बघितलं की असं वाटतं असंच थोडंसं जवळ आहे. वरती जायला थोडासा जास्त वेळ लागेल, म्हणून आम्ही इथूनच ड्रोन शॉट घ्यायचा निर्णय घेतला आहे. किल्ले कोरीगड तसेच कोराईगड हा लोणावळ्याजवळ स्थित आहे. याचे अंदाजे अंतर लोणावळ्यापासून 20 ते 25 किलोमीटर व पुण्यापासून तो 90 ते 95 किलोमीटर आहे. तसेच पाहायला गेले तर मुंबईपासून हा सुमारे 105 ते 110 किलोमीटर वरती स्थित आहे. शतकानुशतके उभे असलेल्या या तटबंदीवरूनच कोरीगडचे वैभव दिसते. हीच ती कोरीगडची पश्चिम बाजूची भव्य तटबंदी, इतिहास अजून अभिमानाने उभा आहे. हे आहे कोरीगडच्या पायथ्याशी वसलेले गाव, तसेच पसरलेली आंबी व्हॅली आणि शांत तलाव. तिन्ही मिळून बनलेले हे दृश्य गडावरून पाहण्यासाठी एक वेगळाच आनंद मिळतो. पूर्वेकडून दिसणारी कोरीगडची तटबंदी आणि मावळणाऱ्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात उजळलेला कोरीगड. तर काही पर्यटक शेवटी राहिलेले पर्यटक रिटर्न चाललेले दिसत आहेत. यापैकी 1-2 विचारलं तुम्ही आपण वरती पोचू शकतोय का, तर ते म्हणले तुम्ही अंधारपडेपर्यंत काय पोचू शकणार नाही. तरी पण आम्ही हार मानत नाही, आम्ही प्रयत्न करणार आहे. जिथंपर्यंत जाता येईल तिथंपर्यंत आम्ही जाणारच आहे. चालत आता एका ओढ्यापर्यंत आलो आहे. ओढ्यापासून आता आपल्याला असा एक राऊंड मारून वरती जायचं आहे आणि आपला ॲक्च्युअल किल्ला आहे तो या बाजूला आहे. SKचं ड्रोन शूटिंग अजून चालूच आहे. जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत ते चालूच राहील. आपल्या ड्रोनची बॅटरी 87% आहे, त्यामुळे बऱ्यापैकी व्ह्यूज येतील. पण ड्रोन शूटिंग चालू असतानाच आपल्याला ट्रेकसुद्धा पूर्ण करायचं आहे, तर थांबता पण येणार नाही आपल्याला. ओके, तर तो ओढा पार करून आपण गडाच्या एकदम जवळ येऊन पोहोचतोय. पायथ्याशी म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, चला. तर प्रॉपर पाऊस असताना जर तुम्ही ट्रेक करत असाल तर हा रस्ता बघून तुम्ही कल्पना करू शकता की इथून आज छोट्याशा ओढ्याचं स्वरूप आहे. मुसळधार अशा प्रकारचं इथून पाणी येत असावं आणि तो थ्रिल अनुभवण्यासारखाच असणार आहे 100%. आता आपण नोव्हेंबरच्या सुरुवातीला आहे, पाऊस उघडलेला आहे, म्हणजे अधूनमधून पाऊस येतो पण तेवढ्या मोठ्या स्वरूपात पाऊस येत नाही. त्यामुळे आता थोडीशी जमीन जरा ओली दिसते, पण आता ठीक आहे. आता
थंडीची सुरुवात झाली, त्यामुळे हे सगळं आता कोरडं कोरडं आहे. हे मध्ये जे दिसतंय ते कदाचित गडावर पाणी नेण्यासाठी केलेली ही लोखंडी पाईपलाईन असावी. बघूया, त्याची माहिती आपण घेऊच कोणी भेटलं तर विचारून. हा इथं आपला मला ड्रोन डोळ्यानं दिसतोय. ड्रोन व्हिडिओमध्ये काय नाही दिसणार, तिथले व्हिडिओ घ्यायचे सुरू आहेत. मागं म्हणजे डोंगराच्या ह्या साईडला यायला लागले. काय माघारी बोलवतो का? व्यू घेतले का सगळे? ठीक आहे. क्या करणे का जायचं ना? शबास, हीच आहे एका मावळीच्या ताकद. चला झप 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 झप. पण सगळे व्यू घेतले असेल तर काय मग परत झप झप चालायला काय हरकत नाही ना. चला पुढे एका छोट्या वळणातून आपण पुढं चाललोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हां मग आपलाच आहे रे ड्रोन. इथं संध्याकाळी एवढे ड्रोन कोण सोडायला लागले? दुसरं लाईट लागते ड्रोनमध्ये, काही नाही काय चालते पण तिकडे चालत होती. मग तिथले सोडलायचे. तो दिसतोय तो ड्रोन आपला नाही आहे, ड्रोन दुसऱ्याच आहे. आणि आता SK सरवर जिम्मेदारी आहे की प्रॉपर होम पॉईंट अपडेट करून तो ड्रोन इकडे घेऊन आपल्याकडे आणायचा आहे. नाही दिसला पण त्या साईडला चालला ड्रोन. नाही ना, अलीकडे आला आहे. हां त्या साईडला चालला, बरोबर आहे. आता इकडे घे जरा, आपल्या साईडला घे ड्रोन. राव येते ड्रोनचं. हां इकडे घे, बरोबर आहे. ये लागला आता, ये लागला आपल्याकडं. काय डोंगराच्या आपण अगदी जवळ आहे ना. हो का आला, हो का येत आहे, शेट येत आहेत. ट्रॅक म्हणजे स्वतःला ट्रॅकला आधीच केलं असतं तर काय. हां आत्ता जरा कुठंतरी जीव आला आहे. आणि आमच्या ड्रोनची लाईट पण आत्ता लागायला लागली. आणि हे ड्रोन साहेब या खाली, तुम्ही या खाली, तुम्हाला दाखवतो. अख्या लोणावळ्याची भ्रमंती करून परत आलेले आहेत. चला आता एक महत्त्वाचं काम झालेलं आहे. आणि आता परत तुम्हाला वाटेल आम्ही रिटर्न जाईल, नाही, आम्ही आता परत गडाच्या दिशेने चालू आहे. गडच फिरणे जाईल जिरवायचे. चला चला चला. या ड्रोनच्या शॉटसाठी जवळजवळ आमचा 15 ते 20 मिनटं गेली असतील असं वाटतंय आम्हाला. आणि कॅमेराच्या मुवमेंटवरून कळत असेल आम्ही किती फास्ट चालतो. तसं माझ्या हातात एकदा कॅमेरा आला की मला कळत नाही आपण किती फास्ट चाललो आहे, कुठे चाललो आहे, काय समजत नाही. त्यानंतर कळतं आहे. त्यासाठी मी ORS आणून ठेवलेत मग गाडीत. 2 ORS ठेवलेत आजच्या एका दिवसासाठी, उद्याच्या दिवसासाठी वेगळे. आता फक्त एक भीती आम्हाला, रिटर्न येताना जंगली श्वापद, परत बिबट्या, वाघ, सिंह, हरिण, हत्ती यांनी जर समजा आम्हाला सदिच्छा भेट दिली तर यासाठी सर्वस्वी जबाबदार सुनील कदम असणार आहेत. आणि हे आमच्यासोबत आलेले आमचे नवीन ट्रेकर आहेत ओंकार साहेब. तर त्यांनाही आम्ही पहिल्याच दिवशी एवढ्या रिस्की मोहिमेवर घेतलेलं आहे. रात्रीचा ट्रेक प्लस आता माहिती आहे रस्ता म्हणून बरा आहे. उद्या अजून एक ट्रेक आहे आपल्याला. आम्हाला वरती अजून एक ड्रोन दिसतोय. आम्ही कारण त्या ड्रोनला फसलो की खालून ऑपरेट करतो, आम्हाला वाटलं तोच आमचा ड्रोन आहे. आणि खरं तर तो आमचा ड्रोन नव्हता. मग एक 5 मिनटाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आमचा ड्रोन आम्हाला परत मिळाला. आणि आता वरती ह्या अशावर चालू की तिथं ड्रोन आहे म्हणजे वरती माणसं असणार आहे 100%. तर आपल्यासोबत कोणी ना कोणी असेल, आणि कोणी नसेल तर आम्ही तिघं एकमेकाच्या सोबत आहे. तर चलो, आणि तुम्ही आहातच आमच्यासोबत. ठीक आहे, ऊन हे होणार काय म्हणजे त्याला घाम यायला चालू होणार. आता वरती पायऱ्या कधी चालू होणार आहेत? हां थोड्या वेळानं, तरी एक अर्धा तासानं. बरं बरं ठीक आहे ना, 5 मिनटं करू ना आपण ट्रॅव्हल. काय म्हणला?
सगळे फास्ट स्लो मीडियम पेसनं सगळे ट्रेक करायचे आहेत आपल्याला. 350 गड किल्लेज प्रत्येक करेक्ट प्रत्येक प्रकारचा अनुभव आपल्याला येणार आहे. त्यामुळं आता राजगडला वगैरे संध्याकाळी ट्रेक करून जातातच की लोक. तोच प्रकार आहे, दुसरं काय, फक्त आपल्याकडे लाईट नाही एवढाच एक प्रॉब्लेम आहे. आणि काठी पण आली नाही आपण. बिबट्या आला तर काठीनं काय होणार आहे. हां ओंकारची संकष्टी म्हणून सांगायचं, शनिवार आहे. जय बजरंगबली. तीच गड्या वाटलं तर हां 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 आम्ही तिथनं मधनं मग तीच आहे, गडच आहे की ती. आपण तिथं गड्या म्हणजे पायऱ्या तिथं असते असं वाटलं. हां हां पायऱ्या तिकडे. मलाही तसंच वाटतं आता सध्या. आणि तुम्ही 5 मिनटात येत आहे पायऱ्या म्हणताय. 5 मिनटं होऊन गेली, दुसरी 5 मिनटं तुम्ही दिलं आहे टायमिंग. हां ओके. आणि तो क्षण आला आहे असं त्यांच्या म्हणण्यानुसार, सुनील कदम यांच्या म्हणण्यानुसार. ओके ओके. थोडं अंतर चालल्यानंतर उजव्या साईडला म्हणजे रस्ता दिसतोच आपल्याला, तसं काय नाही आहे. आणि आता इथं पायऱ्या चालू होतील. असं आम्ही अजून एका जंगली अशा मार्गात शिरणार आहोत. आणि मी कदम सरलाच पुढं करणार आहे. मला पुढं करताय काय तुम्ही? चला सर. नाही काय येत नाही आता. ड्रोनच्या नाहीच लागू नका तुम्ही. काय येईल म्हणा, पण मग थांबावं लागेल आपल्याला. मग वर गडावर चढता येणार नाही इथून. ओके. कदम सरांच्या सांगण्यानुसार इथे एक मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे? कुठलं मंदिर आहे रे? ओके. इथे एक मंदिर आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. त्या मंदिराचं नाव माहिती नाही आहे, पण आपण एकदा जाऊन येऊया. जय बजरंगबली. आपण लाईट लावूया आणि ओके झूम करायचा प्रयत्न करतोय. हे मंदिराला नाव वगैरे काय नाही आहे, पण आपल्याला जास्त वेळ नसल्यामुळं आता आपण लगेच मंदिरापासून पुढं निघालो आहे. आणि आत्ताच वरती जातानाच टॉर्च लावली आहे. पण आता वरती जरी गेलो तर आपल्याला दिसणार काय मला सांगा? कदम सर नवीन 100% वाली बॅटरी टाका. हां पण तुम्ही खाली कसं आणणार इथनं ह्याच्यातनं? जरा बाहेर मोकळ्या रस्त्याला गेल्यावरच वर घ्या मला असं वाटतंय ड्रोन. ओके. तर अगदी कमी होत चाललेला प्रकाश आहे आणि आपल्याला थोडेसे व्ह्यू पण घ्यायचे आहेत. तर पर्याय नाही आता. अजून एकदा ड्रोनवरती सोडल्याशिवाय पर्याय नाही. हां ड्रोनच्या प्रकाशात आम्ही गडसर करणार आहे. तिकडं आमचा लोणावळ्यात एक मित्र येऊन थांबला आहे, त्याचाही फोन येतोय. हॅलो. गड चढतोय. इथं जवळ आल्यावर आम्हाला लक्षात येतो की कोराईगड किल्ला नावाचं एक बोर्ड, आणि तिथून एका टप्प्यावर आलो आहे की जिथून पूर्ण गड आपल्या नजरेस येतोय. आणि पुन्हा एकदा आम्ही आमचा दूत म्हणजे ड्रोन वरती पाठवतोय. तर आता आम्ही एकदम डोंगराच्या पायथ्याशी आलो आहे. इथून खरा पायरी मार्ग सुरू होतोय. मी दाखवतो तुम्हाला थोडा पायरी मार्ग कसा चालू होतोय. हा इथून होतो तो पायरी मार्गाला सुरुवात होते. आणि इथून जास्त लांब नसावा गड. आणि इथं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पण दिली आहे. तर आता खूपच असा अंधार पडलेला दिसतोय. वरती जाऊन पण मला वाटत नाही की आपल्याला काय बघायला मिळेल. तर त्यासाठी माझं मत आहे की आपण आता ड्रोन तर वरती पाठवला आहे, तो बऱ्यापैकी व्हिडिओ शूट करून घेईल आणि बाकीच्या गोष्टीसाठी कदाचित परत एकदा भेट द्यायला लागेल. पोचल बघा, पोचल म्हणते. ठीक आहे चला. चला चला. इथं 5-10 मिनटं थांबल्यानंतर आता सुनील कदम एकदम जोशात आहेत. तर ते म्हणतात की अजूनही गड सरच करायचा आहे. आता आपल्याला फक्त गड सर करायचा. हां आता तुम्हाला व्हिडिओ आहेतच, ड्रोनने सगळे कव्हरच केलेले आहेत. तर बऱ्यापैकी गडाची माहिती तरी मिळाली पाहिजे किंवा आपल्याला गड दिसला तर पाहिजे. इथंपर्यंत आलो तर गड बघितला तरी पाहिजे. म्हणून आता आपण गड बघण्यासाठी वरती निघालो आहे.
कदम सरांची अंतरात गडसर करायची इच्छा होती आणि हाच तो पायरी मार्ग ज्याची आपण वाट बघत होतो खूप वेळ झालं. त्यांचं म्हणणं आहे की हा पायरी मार्ग झाला की आपण येतोयच, पण मला काय तसं वाटत नाही. पण ठीक आहे. ड्रोनच्या बॅगमध्ये बॅटरी हां हो आहे साईडला. टॉय हुशार आहे मी तसा, सगळ्या गोष्टी हँडी ठेवतो मी. वरती अजून 15 मिनटं बरंच आहे. स्टेला नाही आहे, माघारी येणार आहे. ठीक आहे हां. त्यांचं म्हणणं आता दिसणार तर काही नाही आहे, पण हाऊस दाखव बॅटरी. हाऊस आहे, दिसते का तुम्हालाही? दिसतंय ना, मलाही दिसतंय. शबास. पण ही बॅटरी चायना बॅटरी 5-10 मिनटं चालेल फक्त. चला सगळे आता रिटर्न यायला लागलेत बऱ्यापैकी. हां रिटर्न आत्ताच येणार आहे. हां अंधार होईल, दिसणार पण नाही खरं वरती. धरू नको फक्त. पाणी सुद्धा नाही प्यायला आमच्याकडे सध्या. वरती पण आहे का नाही कोणास ठाऊक. बऱ्यापैकी सर केलायस किल्ला. आता आपण हसतंय, त्याला माहिती आहे की ते अंधारात गड बघणं हा एक. याआधी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी आम्ही तिकडे गेलो आहे. इथे एक मला गुहा दिसते. गुहा, लेणी, पाण्याचं टाकं यापैकी काहीतरी इथं आहे. पूर्ण हे एका खडकात कोरलेलं आहे. ज्याला इथे एक खिडकी आहे आणि इथं मोठा दरवाजा. त्याच्याच बाजूला एक गुप्त गुहा म्हणून एक वास्तू आहे. बहुतेक ही गुप्त गुहा आहे आणि याच्या साईडलाच श्री गणेशाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. सुखरूप परत आणा. मला चालायला काहीच प्रॉब्लेम नाही, माझी जिरत नाही. ओंकारची जिरल बघ. चल हां ठीक आहे. माझं ऐकायचंच नाही म्हणून जर जायचं असेल तर ठीक आहे. अरे 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 वरती आहे का कुणी अजून? ओके आत्ताच गेलेत. ताईंच्या बोलण्यावरून थोडासा धीर आलाय. 5 मिनिटात आपण गडावर पोचतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी वरती जाऊनच थांबणार आहे. ते पाठीमागणी येणार आहेत तर त्यांना येऊ द्या. एका ठिकाणी आलो आहे. इथं आपल्याला काय दिसते की एक भुयार वजा काहीतरी प्रकार इथं दिसतोय. हा भुयार वजा प्रकार आहे आणि इकडं आहे तो हा पायरी मार्ग आहे. आता आम्हाला दिसली ती पहिली तटबंदी जी मी तुम्हाला दाखवतो. नसली दिसत तरी सुद्धा तुम्ही बघावं लागते. तुम्हाला दिसते का ही तटबंदी? यस आलो आहे आपण. आणि लाईट गेली आता समोर. आणि आता आपण येऊन पोचलो आहे महादरवाजाजवळ. आता महादरवाजातून आपण तुम्हाला लाईटच्या उजेडात HD पण दिसणार आहे, पण असंही दिसतो चंद्राच्या प्रकाशात सुद्धा महादरवाजा दिसतोय बघा.
नाही नाही, या व्ह्यूपेक्षा खतरनाक व्ह्यू कुठला असणार आहे? चंद्राच्या प्रकाशातला महादरवाजा आणि ही लाईट मारतो. इथं दिसतंय की मला दरवाजाच्या लाकडी दरवाजा जो पुन्हा बनवला असावा 100%. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अशा पद्धतीने जय. होय नाही म्हणत आम्ही शेवटी गडावर आलो आहे. आणि गडावर पोचण्यासाठी मी सुनील कदम यांना धन्यवाद देऊ इच्छितो. धन्यवाद सुनील कदम, तुमच्यामुळे एवढ्या अंधारात आम्ही गड सर केला आहे. महादरवाजातून आता आपण पुढं आलो आहे मेन गडावर. त्या काळी मित्रांनो, जर आता अंधार आहे, अंधारात गड जरी दिसत नसला तर त्या काळात जेव्हा लाईटची सोय नव्हती, फक्त मशाली पणत्या उजेड दिवे जेव्हा होते, तेव्हा हा गड कसा दिसत असेल किंवा गडावरचं वातावरण कसं असेल तर ते आज आम्ही अनुभवतो आहे. आणि हा अनुभव अतिशय खतरनाक आहे. जर तुम्ही समोर बघितलं, आत्ताच सूर्य मावळला आहे तर त्याच्या अजून भगव्या रंगाच्या छटा अजून हवेत दिसत आहेत तो आपल्याला. तर हे बघून मन एवढं भारी व भारावलं आहे की खूप छान वाटतं आहे. गडावरून तिकडं कोणाची तर लाईट आहे, म्हणजे अजून गडावर कोणीतरी आहे. आणि हे गडावर असणारं पाण्याचं टाकं अतिशय खतरनाक असं गडावर पाण्याचं टाकं आहे. आपण आता तिकडेच चाललो आहे, पाण्याच्या टाक्याचा व्ह्यू घेऊया. 2 एकदम अशी मोठी पाण्याची टाकी आहेत गडावर. मी इकडचं पहिल्यांदा दाखवतो, या साईडचं दिसत असेल तर. हे एक पाण्याचं टाकं आहे आणि दुसरं जर बघितलं तर हे पाण्याचं टाकं आहे. आणि दोन्ही ह्याच्यामध्ये एक डिवायडर आहे, ज्या डिवायडरमध्ये बसण्यासाठी बाकडे, तशी बाकड्यांची सोय पण केलेली आहे. तर शेवटी आपण गड सर केलेला आहे. किती जरी निगेटिव्हिटी असली तुमच्यात, एक पॉझिटिव्ह विचार, बस तुम्ही सक्सेस होत आहे. गडपत्ते. आणि त्याचं सगळ्यात श्रेय आहे ते या सरांना आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मग कसं टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. धन्यवाद. दिसतो ना मी. हां, बस एकदम असं तळ्याच्या काठी. इथं एक नवीन गोष्ट बघायला मिळाली कोरीगडवर. जर आपण आवाज दिला तर आपल्याला हा आवाज परत येतोय. बघा, मी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा देतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. येतोय ना? हां, काय प्रकार आहे माहीत नाही, कारण अंधारात काय समजायला मार्ग नाही आहे. पण आपला आवाज आपल्याला इको येतोय. कदाचित खालून येणारे जो एअरफोर्स आहे ना, त्यामुळे आवाज परत रिपीट येत असेल. हॅलो, हाय. ह्या येणाऱ्या आवाजामुळं आमच्या मनात अजून कुतूहल निर्माण झालं आहे की हा जो येणारा इको आहे, किंवा या गडावर आत्ताच एवढी थंडी वाजते ना, तर एअरफोर्स किती नक्की, ह्या आता आम्ही तटबंदीच्या जवळ जाऊन बघणार आहे. मित्रांनो, जे माणसं गड बघायला नको म्हणत होते ते आता पूर्ण गड फिरायचं म्हणाले संध्या अंधाराचं. अशी माणसाची मानसिकता असते बघा. आणि मनातल्या मनात आपल्याला 4-5 शिवाय तर हाणल्याच असणार 100%. आता सहन करू आपण ते. नाही, बरोबर आहे. तुम्हाला आयुष्यात प्रत्येक माणसाला ना असा हे देणारा, प्रेरणा देणारा माणूस पाहिजे, त्याशिवाय गोष्टी शक्य होत नाहीत. तर बघूयात, आपण एकदम तटबंदीच्या जवळ आलो आहे आणि वाऱ्याचा झोत जाणवतोय तटबंदीच्या जवळ यायच्या आधीच. हां, इथून दिसते ती खालच्या सिटीचं दर्शन पण दिसतं, आंबे व्हॅली. इथून आपल्या जर तुम्ही जर राहणार असाल तर अजिबात बाहेर एवढी थंडी आहे ना, आणि त्याच्या अगदी उलट आज जर तुम्ही आला तर तुम्हाला एकदम गरम होणार. जय महादेवा. व्यवस्थित पोहोचलो रे बाबा खाली. गडावर आपल्याला दिसत आहेत ते तोफांचे अवशेष. कोरीगडावर तसं बऱ्यापैकी गड संवर्धनाचं काम झालेलं आहे. गडावर तुम्ही जर बघितलं तर एक ट्रॅक्टर पण आणून ठेवलेला आहे.
ज्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण अवेलेबल आहेत. कसा आणला असावा इकडं आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ते व्हिडिओ आम्ही या ह्याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करू. जर नाही केले तर सेपरेट येऊ त्या सेपरेट रिव्ह्यूज वगैरे अवेलेबल आहेत. तर जय शिवराय मित्रांनो, आपण ॲक्च्युली उद्या विसापूर आणि लोहगड करण्यासाठी आलेलो होतो. पण आता म्हणलं कोरीगड करून जाव्या आणि एका तासात होऊन जाईल असं आपण म्हणलो फक्त. मग आम्ही 6:15 वाजता कोरीगडच्या पायथ्याशी पोचलो होतो. तिथून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. आणि पॉझिटिव्ह इच्छाशक्ती किती महत्त्वाची असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही सध्या जो आहे ना गडावरती ते आहे. ॲक्च्युली आम्ही 6:15 नंतर स्टार्ट केल्यानंतर एक 10-15 मिनटात आम्ही गडाच्या बेसला पोचलो. तिथून आम्ही परत माघारी जायचं ठरलं होतं. पण मी यांना म्हणलं की नाही, आपण पायरीचं दर्शन घेऊन तिथून माघारूया. पण ज्यावेळेस आम्ही पायरीचं दर्शन घेतलं एवढं खूप मस्त वाटलं संध्याकाळच्या वातावरणामध्ये. त्यामुळे आम्ही गड निम्म्यापर्यंत तरी आम्ही फिरून आलो. धन्यवाद. उतरताना एका डाव्या बाजूला स्वच्छ पाण्याचा एक झरा आहे. आता तो चालू आहे का नाही माहिती नाही. आणि आता वाजलेत संध्याकाळच्या 7, अंधार आहे तरी पण स्वस्त वेळ तिथे जाणं आणि आम्ही जाणं घेणार नाही. तो मावळा कसला आपण आज आलोय. आज राईट साईडला तिथं बार नाही पाण्याचं टाका. हा, पाण्याचं टाका जर बघितलं तर तुम्हाला एकदम तळाशी असलेली बाटली पण दिसते. बाटली कुणी टाकली आता त्याला मी काय बोलणार नाही. तुम्ही कमेंट करून सांगा. पण इतकं स्वच्छ पाणी आहे काय एकदम प्युरिफायरचं पाणी असल्यासारखं वाटतं. इथं आलं तर मी आता नक्कीच आस्वाद घेऊ आपण. तर मित्रांनो, आपण हा गड खूपच उशिरा सुरुवात केल्यामुळे आपण पूर्णपणे एक्सप्लोर करू शकलेलो नाही. त्यासाठी क्षमस्व. पण पुन्हा आपण हा गड नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येऊ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.